तर नमस्कार मित्रांनो, आज आपण वांगी तोडून घेतलेली. तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी वांगी मित्रांनो, बघून घ्या. तर मित्रांनो आता वांगी तोडून घेतलेली आपण या ठिकाणी असे बारीक बारीक सोडून दिलेली. तर मित्रांनो आपण वांगी हे एकच नंबर असं रोप लावलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपले वांगे हे ग्राहक घेऊ शकते. तर बघून घेऊ शकता एकदम क्वालिटी. तर मित्रांनो आपण बघून घेऊ शकता आपल्याकडे वांग्याचे झाडं 200 झाडं आहे मित्रांनो. या स्वरूपात आपण असे मोसंबीच्या दोन्ही मोसंबीच्या मध्ये लावलेले हे बघून घेऊ शकता. तर मित्रांनो 200 झाडातून 50 झाडं असे आता तूट झालेले असं म्हणजे जळून गेलेली. तर मित्रांनो आता 150 झाडामध्ये आपल्याला दर आठवड्याला हे 20 ते 25 किलो वांगे मिळायला आलेले 150 झाडातून. बघून घेऊ शकता आपण जास्तीत जास्त असे लहान वांगे सोडून दिलेले बघा. जे काही मोठाले वांगे तीच घेतलेली. आता पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही जास्त वांगे झाडाला निघू शकते मित्रांनो. तुम्ही बघू घेऊ शकता. हे बघा समोर ह्या स्वरूपात झाड आहे. फुलाचे बी इतकं स्वरूप आहे, जास्तीत जास्त मात्रा आहे बघून घेऊ शकता फुलाची. आणि मित्रांनो मला समोरच दाखवतो मी. हे बघा एक कॅरेट असं फुल भरून निघलेलं आहे. क्वालिटी बघा मित्रांनो. दीडशे झाडाला निघलेलं मित्रांनो एक कॅरेट. तर याचा भाव जर म्हटलं गेलं तर हे चाललेलं आता 40 रुपये किलो. या प्रमाणात 40-30 रुपये किलो हे भाव चालू आहे मित्रांनो. तर हे जास्तीत जास्त आपलं 20 किलो कॅरेट 20 किलो मोकळं भरून जातं मित्रांनो. तरी पण आपल्याला 600 रुपये या कॅरेटचे तयार होते. तर आपण असं एक मोसंबीच्या मध्ये आंतरपीक म्हणून हे वांग्याची लागवड केलेली हे बघून घेऊ शकता. वांग्याची क्वालिटी एकच नंबर मित्रांनो. तर तुम्हाला हे आंतरपीक व वांगे हे कसे वाटले आपण कमेंटद्वारे कळू शकता मित्रांनो. हे बघून घेऊ शकता मी वांगे. तर आपल्याकडे मोसंबी जर असेल तर आपण असे वेगवेगळे जे काही भाजीवर्गीय पिकं असतात हे पिकाची लागवड करू शकता. ही लागवड केल्यामुळं आपल्याला जे काही आपल्या मोसंबीला झाडं फुटण्याच्या वेळेस जे काही मोसंबीला मधमाशीची गरज असते, तर अशा जे भाजीवर्गीय फुलवर्गीय जे पिकं केले तर आपल्याला निश्चितच मोसंबीचंही उत्पन्न जास्तीत जास्त वाढू शकतं. बघून घेऊ शकता या ठिकाणी शेवग्याचं झाड आहे. यालाही भरपूर प्रमाणात फुलं लागलेली मित्रांनो. आणि ह्या मधमाशा याच्यावरल्या त्याच्यावर गेल्याच्या नंतर आपल्याला सगळ्याच पिकावर निश्चितच जास्तीत जास्त पोलन होऊन आपल्याला उत्पन्न वाढ होते. त्याच्यामुळं आपण असे फुलवर्गीय जास्तीत जास्त या ठिकाणी पिकं केलेली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.